नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या या चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे का जे TRTI पोलीस भरती सुरू झालेली आहे, त्याचा आपल्याला अर्ज फिलअप करायचा आहे. स्टेप टू स्टेप कसं फिलअप करायचं पूर्ण 100% ॲक्युरेट स्टेप बाय स्टेप ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला TRTI महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर आपल्याला यायचं आहे. तिथं आल्यावर आपण इथं बघू शकतो ऑनलाईन अर्ज म्हणून दिलेला आहे. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो अशी वेबसाईट खुलेल आणि इथे जे कॅन्डिडेट लॉग इन दिलेलं आहे मित्रांनो, त्या कॅन्डिडेट लॉग इनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे सर्वप्रथम. बघा मित्रांनो आपल्याला असं वेब पेज खुलेल. तिथं आपल्याला ID तयार करायची आहे म्हणून आपल्याला रजिस्ट्रेशन हिअर दिलेलं आहे. तिथं आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन सर्वप्रथम करून घ्यायचं आहे. तो आपण असा विंडो खुलेल. इथं आपल्याला रजिस्ट्रेशन करायसाठी आपलं नाव टाकायचं आहे. आपल्या वडिलांचं नाव टाका, तुमचं सरनेम फिलअप करा, तुमचा आधार नंबर टाका आणि व्हेरीफाय करा. तुमची जन्मतारीख टाका, इथं डेट ऑफ बर्थ. त्याच्या बाद आपल्याला ईमेल ID टाकायची आहे. मोबाईल नंबर टाकून सेंड OTP करायचा आहे. त्याच्या बाद आपल्याला इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो, कोणती डिसेबिलिटी असेल ते टाकून द्यायचं आणि तुमचा एक चांगला तुम्हाला आठवणीत राहील असा पासवर्ड सेट करा. कन्फर्म पासवर्ड करा आणि नेक्स्ट करा. बघा मित्रांनो अशी माहिती सूचना खुलेल. तुम्ही हे वाचू शकता किंवा सिम्पली सबमिट म्हणून समोर जाऊ शकता. बघा मित्रांनो या अशा सूचना दिलेल्या आहे. इथे तुम्हाला आय ॲग्री म्हणून क्लिक करायचं आहे आणि सबमिट करून टाका आणि समोर चला. बघा मित्रांनो आता आपला फॉर्म स्टार्ट झालेला आहे आणि आपल्याला एकूण एक पूर्ण डिटेल्स भरायचे आहेत. सर्वप्रथम तुमचं क्वालिफिकेशन सिलेक्ट करा. तुम्ही 12वी पर्यंत शिकलेला आहात तसंच 12वी करा, 10वी 12वी किंवा तुमचा डिग्री डिप्लोमा झालेला असेल तर डिग्री डिप्लोमा टाका आणि आणि तुम्ही कोणत्या स्कीमसाठी अप्लाय करत आहात ते स्कीम इथं सिलेक्ट करा. जर आपल्याला पोलीस भरती प्रशिक्षण योजना सिलेक्ट करायची आहे म्हणून आपण पोलीस भरती केलेली आहे. तुम्हाला जर आर्मीसाठी फॉर्म फिलअप करत असतील तर तुम्हाला आर्मी इथं सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट म्हणजे इथं हाईट टाकायची आहे. तुमची हाईट किती आहे ते टाका. जर मुलं असतील तर तुम्हाला 160 सेंटीमीटरच्या वर तुम्हाला हाईट लागेल. जर मुली असतील तर त्यांना 150 सेंटीमीटरच्या वर हाईट लागेल. त्याच्या खाली टाकायची नाही आहे आणि त्यांच्यासाठी राहणार नाही आहे स्कीम. त्याच्यानंतर तुम्ही इथं सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा आणि समोर चला. तुम्ही बघू शकता आपल्याला ह्या सर्व डिटेल्स फिलअप करायचे आहे. पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, आपलं क्वालिफिकेशन 10वी 12वी डिग्री डिप्लोमा जे असतील ते. अदर डिटेल्समध्ये आपल्याला डॉक्युमेंटची माहिती भरायची आहे. शेवट आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर आपला फॉर्म पूर्ण होऊन जाईल. बघा मित्रांनो आपला फॉर्म भरताना सर्वप्रथम आपल्याला आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे. इथं तुमचा फोटो सिलेक्ट करा. तुमची वैयक्तिक माहिती पर्सनल डिटेल्स भरा. तुमचं पूर्ण नाव टाका, तुमच्या वडिलांचं नाव भरा, इथं तुमचं सरनेम भरा, मॅरिटल स्टेटस टाका, सिंगल आहे की मॅरिड आहे त्याच्याबद्दल टाका. तुमच्या नावामध्ये कोणता बदल झालेला आहे का तो येस नो करा. इथं तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव फिलअप करा, आईचं पूर्ण नाव फिलअप करा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचा मोबाईल नंबर इथं आलेला आहे, तुमची ईमेल ID आलेली आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर पण टाकू शकता तुम्ही इथं. जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा मॅन्डेटरी दिलेलं नाही. जे आपल्याला रेड स्टारमध्ये दिलेले आहे ते आपल्याला पूर्ण फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो आपल्याला जे जे महिला वर्ग भरत असतील त्यांना फिमेल रिझर्वेशन आहे, तुम्ही येस करू शकता. तुमची डेट ऑफ बर्थ इथं येऊन जाईल, किती वर्षाचे तुम्ही इथे तुम्हाला बघायला मिळेल. तुमची कॅटेगरी STच राहणार आहे. तुमची कास्ट कोणती आहे ते इथं सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला कोणतं तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे की नाही तिथे येस नो करा. ऑर्फन आहे की नाही त्याचं येस नो करा आणि नेक्स्टवर क्लिक करा. बघा मित्रांनो आपण सक्सेसफुली फिलअप केलेला आहे. पर्सनल डिटेल आपला फिलअप झालेला आहे आणि ओके करा आणि समोरचे डिटेल्स फिलअप करा. बघा मित्रांनो आता आपल्याला इथं ॲड्रेस डिटेल्स फिलअप करायचे आहे. जो तुमचा परमनंट ॲड्रेस असतील तो फिलअप करा. तुमचा पिनकोड टाका. तुमचा इथं विलेजचा तुमचा पोस्ट ऑफिस जे आहे ते इथं पोस्ट ऑफिसचं येणार आहे. तुमचं इथं गावाचं नाव नाही आहे, आपलं जे पोस्ट ऑफिस आहे तेच इथं नाव येणार आहे. तुमचा तालुका सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, राज्य आपलं महाराष्ट्रच राहणार आहे आणि इथं राईट क्लिक करा. जो परमनंट ॲड्रेस आहे आणि जो कम्युनिकेशन ॲड्रेस आहे त्याला सेम ठेवा किंवा तुमचा दुसरा ॲड्रेस असतील तर तुम्ही दुसरा पण फिलअप करू शकता.
त्याच्या बाद आपण बघू शकतो मित्रांनो, आपल्याला एक्झामिनेशन सेंटर टाकायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला 5 सेंटर टाकायचे आहे. तुमच्या मतानं जे तुमच्या जवळ पडत असतील ते तुम्हाला फिलअप करायचे आहे. जसं आपण इथं पहिलं नागपूर टाकलेलं आहे, दुसरा चंद्रपूर टाकलेला आहे, गडचिरोली, वर्धा आणि भंडारा असे 5 सिलेक्ट केलेले आहे आपण. त्याच्यानंतर तुम्हाला जे ATC ऑफिस तुमचं येत असेल, ते तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलवर कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही येता त्याचं तुम्ही ATC ऑफिस सिलेक्ट करा. तुमचा जो PO ऑफिस येत असतील तो PO ऑफिस टाका. ATC आणि PO ऑफिस हा खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्याच्यानंतर बघू शकतो मित्रांनो, आपण आपली क्वालिफिकेशन डिटेल्स भरायची आहे. आपण 12वीच्या बेसवर टाकत आहोत. त्याच्यासाठी आपल्याला 10वी आणि 12वीचे डिटेल्स इथे फिलअप करायचे आहे. बघू शकतो आपण, तुमचा बोर्ड निवडा आपला. पासिंग इयर कोणत्या वर्षी पास झाले आहे ते निवडा. तुमच्या इथं कॉलेजचं स्कूलचं नेम टाकायचं आहे. पर्सेंटेज मीटर मध्ये राहणार आहे तुमचा टोटल मार्क किती मिळाले ते आणि तुमचे पर्सेंटेज इथे येऊन जाईल. तसंच 12वीचं पण कोणत्या वर्षी तुमची 12वी झाली ते फिलअप करा. कोणत्या स्ट्रीममधून झाली तुमची 12वी ते इथे फिलअप करायचे आहे मित्रांनो. कोणी आर्ट असतील, कॉमर्स, सायन्स ते तुमची स्ट्रीम टाका. तुमचं इथं कॉलेज टाका, 12वी कुठून झालेली आहे. 12वीचे तुम्हाला टोटल मार्क्स किती मिळाले, पर्सेंटेज तुमचे येऊन जाईल. अशा प्रकारे क्वालिफिकेशन डिटेल्स फिल करून नेक्स्ट करा. बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता आपल्याला अदर डिटेल्स म्हणजे डॉक्युमेंटचे जे डिटेल्स आहेत ते आपल्याला भरायचे. आपण सक्सेसफुली 4 स्टेप केलेले आहे. आता आपल्या 3 स्टेप राहिलेले आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला इथं डोमिसाईलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुमच्याकडे डोमिसाईल आहे की नाही, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का नाही, त्याचं सबूत तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे आणि त्याची डिटेल्स फिलअप करायची आहे. तुम्ही येस करा. तुमचा जो डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर आहे तो इथे फिलअप करा. कोणत्या डिस्ट्रिक्टवरून तुम्ही इश्यू केलेला आहे त्याची माहिती टाका, जिल्हा टाका. त्याच्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो, आपल्या कास्टची डिटेल्स भरायची आहे. तुमच्याकडे कास्ट आहे की नाही ते टाका आणि कास्ट लागणारच आहे मित्रांनो. बेसिक जे डॉक्युमेंट्स आहे ते अवश्य लागणारच आहे. आणि तुम्ही आता बघू शकता, कास्ट नंबर टाका, कुठून इश्यू केला आहे तो जिल्हा टाका, तालुका टाका मित्रांनो, अथॉरिटी टाका. तुम्ही जिल्ह्यावरून अप्लाय केलेला आहे की तालुका लेवलवरून, सब डिव्हिजनल ऑफिसर, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप करा आणि नेक्स्ट करा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपल्याला इथं व्हॅलिडिटी बद्दल आपल्याला डिटेल्स भरायचे आणि ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी असतील त्यांनीच या स्कीमसाठी पात्र राहणार आहे. जर तुमची व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही आताच डॉक्युमेंट्स तुमचं म्हणजे रेडी करा आणि त्या फॉर्मच्या बेसवर तुम्ही व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये जाऊन व्हॅलिडिटी भरू शकता. लवकर फॉर्म भरून टाका. जर तुमचा आपला पेपर व्हायच्या अगोदर किंवा मेरिट लिस्ट लागायच्या अगोदर जर तुमची व्हॅलिडिटी होऊन गेली तर तुम्ही या स्कीमसाठी पात्र राहणार आहे. नाहीतर तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसती तर तुम्ही या स्कीमसाठी अप्लाय करू नाही शकत. त्याच्यासाठी आपल्याला रिझल्ट याच्या अगोदर आपल्याला व्हॅलिडिटी निघली पाहिजे. नाहीतर मग आपल्याला पुढच्या वर्षी फॉर्म फिलअप करावा लागेल. त्याच्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो, आपल्याला इन्कम डिटेल्स भरायची आहे. तुमचं इन्कम किती आहे ते टाका. सर्टिफिकेट नंबर टाका इन्कमचा, कुठून इन्कम काढलेली आहे तुम्ही ते टाका. इथं तुमचा जिल्हा टाका, कोण तालुक्यावरून केली असेल तुमचा तालुका टाका आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व डिटेल्स फिलअप केली आहे आणि आपला शेवटचा स्टेप म्हणजे आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. ते बरोबर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यामध्ये क्लिअरिटी आली पाहिजे. ते डॉक्युमेंट बरोबर रिसाईज करायचे. आपल्याला सिग्नेचर 20 KB पर्यंत लागणार आहे. 20 KBच्या आत सिग्नेचर अपलोड करायचे आणि पूर्ण डॉक्युमेंट्स आपले PDF फॉर्मॅटमध्ये 250 KBच्या आत आपल्याला अपलोड करायचे आहे मित्रांनो. जर डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड नाही केले, रिजेक्ट झाले तर तुम्ही या स्कीममधून अपात्र पण होऊ शकता. त्याच्यासाठी आपल्याला बरोबर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. बघा मित्रांनो, हे डॉक्युमेंट्स आपण सक्सेसफुली अपलोड केलेले आहे. आपण 20 KB पर्यंत सिग्नेचर अपलोड केलेली आहे. आपलं 250 KB पर्यंत पूर्ण डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेले आहे. जसं 2 नंबर आधार कार्ड बघू शकता. डोमेसाईल अपलोड केलेली आहे. इथं जन्माचा दाखला म्हणजे आपण इथं 10वीचं जे सर्टिफिकेट राहते प्रमाणपत्र ते तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यावर आपली जन्मतारीख दिलेली असते. त्याच्यामध्ये आपण कास्ट अपलोड केलेली आहे. आपण व्हॅलिडिटी पण अपलोड केलेली आहे. अशा प्रकारे आपण हे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे.
तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो, आपण 7 नंबरवर इन्कम अपलोड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट अपलोड केलेली आहे आणि लास्ट डेट 10th नंबरवर दिलेला आहे अदर सर्टिफिकेट. हे काही मॅन्डेटरी नाही आहे. तुम्ही जे एवढे भरले डॉक्युमेंट ते सफिशियंट आहे. पण तुम्हाला वाटत असेल का एखादी डॉक्युमेंट कोणतं राहिलं, जसं ओ-टी कार्ड, पॅन कार्ड, ते वाला पण तुम्ही इथं अपलोड करू शकता. जसं आपण इथं पॅन कार्ड अपलोड केलेलं आहे, मॅन्डेटरी तर नाही आहे, पण आपण ऑप्शन असल्यामुळे टाकून दिलेलं आहे. तुम्ही भरू शकता किंवा सिम्पली सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करून समोर पण जाऊ शकता. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण सक्सेसफुली फॉर्म भरलेला आहे आणि डॉक्युमेंट्स पण अपलोड केलेली आहे. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप बिलकुल न चुकता आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे. जर कोणतीही पण डॉक्युमेंट्स आपल्या किंवा डिटेल्समध्ये आपल्याला चूक झाली आपल्या हातानं, तर आपण या स्कीममधून अपात्र होऊ आणि आपल्याला जे पैसे आहे किंवा जो मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आहे ते येणार नाही आहे. आणि जे आपले 72,000ची जी स्कीम आहे पोलीस भरतीची, ती आपल्या हातातून चालली जाईल. म्हणून केअरफुली डिटेल्स भरा आणि डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड करा. बघा मित्रांनो, आपण हे सगळे पूर्ण फिलअप केलेलं आहे. इथून आपण प्रिव्ह्यू फॉर्म करू शकतो. काही चुका झाल्या असतील तर पहिलं चेक करून घ्या आणि अपडेट करून टाका. त्याच्या बाद तुम्हाला अपडेट करायचा ऑप्शन नाही येणार आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता, इथून तुमची प्रिंट पण काढू शकता. प्रिंट काढून आपल्यासोबत ठेवा. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला ती न्यायची आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे लास्ट एक स्टेप म्हणजे तुमचं कन्फर्म युअर अप्लिकेशन. तुमची अप्लिकेशन कन्फर्म करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला लास्टमध्ये ओ-टी-पी येईल कन्फर्म अप्लिकेशन केल्यावर. ते तुमच्या ईमेल आयडीवर ओ-टी-पी आली ते फिलअप करा. तुमच्या मोबाईल नंबरवरची ओ-टी-पी टाका. तुमचा प्लेस कुठून फॉर्म भरताय किंवा कुठं आहे तुम्ही, ते तुमचा प्लेस, तुमच्या गावाचं नाव पण टाकू शकता. नंतर सेव्ह अँड लॉकवर क्लिक करा आणि तुमचं जे अप्लिकेशन आहे ते लॉक करून ठेवा मित्रांनो. जर तुम्ही लॉक करणार नाही तर ते अप्लिकेशन पूर्ण 100% तुमचं सबमिटेड होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सेव्ह अँड लॉकवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपले डॉक्युमेंट्स, आपले फॉर्म पूर्ण सक्सेस झाले. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. स्टेप टू स्टेप. जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा तुम्हाला पर्सनली हा फॉर्म भरायचा असतील तर मी तुमचा फॉर्म पण देऊ शकतो. जे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सोशल मीडिया अकाउंट टॅग केलेले आहे, त्याच्यावर तुम्ही सिम्पली मेसेज करा मला. मी तुमच्या कमी किमतीमध्ये पण फॉर्म भरून देऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल काही अडचण जात असेल तर मला विचारा. तर कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट सोबत. धन्यवाद. जय हिंद.